श्रीराम विजय ग्रंथ अध्याय 2. ह्याच्यामध्ये रावणाचा पूर्ववृत्तांत, दशरथाचा विवाह आणि भगवंताचा अवतार हे आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ गणपती रविशुक्र बृहस्पती श्रीराम विजय ग्रंथ प्राकृतवाणी प्रवर्तते. श्रोता वक्ता सावधाना भवन्तु. श्री गणेशाय नमः. श्रीराम सीतारामचंद्राभ्याय नमः. जैसे मानस सरोवर वेष्टित मराळ दिसती शोभिवंत, तैसे श्रवणासी बैसले संत लोचन अनंत तयासी. श्रवणी ऐकता संत सज्जन वाचेसी पारणे होय पूर्ण. जैसा राका इंदू विलोकून सरिता नाथ उचंबळे. की वर्षा काळी गंगेसी पूर, की घन गरजता नाचती मयूर. की वसंत देखोनी सुंदर कोकिळा गरजे आनंदे. की रवी देखता कमले विकासती, की दाता देखोनी याचक हर्षती. तैषा देखोनी संत मूर्ती वाग्देवीस आनंद. जैसी इंद्रा पुढे रंभा दावी नृत्य कौस्तुक शोभा. तैसी देखता संत सभा वाग्वल्ली आनंदे. कैसे द्यावे दृष्टांत हे मी नेने निश्चित, परी माझे अन्याय समस्त संती पोटात घालावे. तर श्रीधर म्हणताय की हे जे मी आता सांगतोय म्हणे, वर्णन करतोय, ते जसं काही चंद्राला बघून समुद्राला भरती येते, किंवा पाऊस भरपूर पडला तर गंगेला पूर येतो, किंवा आकाशात काळे काळे ढग बघून मयूर जसे नाचतात, किंवा वसंत ऋतू आल्यावर कोकिळा जशी गर्जन करते, त्याप्रमाणे हे संत सभा म्हणजे जे श्रोते आहेत ते बघून सरस्वती देवीला सुद्धा आनंद होतो म्हणे. कैसे द्यावे दृष्टांत हे मी नेने निश्चित, परी माझे अन्याय समस्त संती पोटात घालावे. शिवकंठी हळाहळ की सागरा पोटी वडवानळ. की सृष्टीचा भार सकळ पाताळी कूर्म धरी येला. सकळाम प्रकाश जैसा शशी परी द्वितीयेसी लोक वाहती दशी. की हिमनग जामातासी दत्तुर पुष्पे समर्पिती. तैसेच हे शब्द निश्चित सज्जनी हृदयी धरले सत्य. असो प्रथम अध्यायी गतकथार्थ उद्धरिला वाल्मिक नारदे. जसं म्हणे शंकराला धोत्र्याची फुलं वाहतात, किंवा सगळ्यांना प्रकाश देणारा असा चंद्र, पण द्वितीयेला तो छोटासा होऊन जातो. तरीसुद्धा त्याप्रमाणे म्हणे हे माझे जे शब्द आहेत ते क्षुल्लक आहेत म्हणे, तरीसुद्धा हे संतांनी किंवा सज्जनांनी श्रोत्यांनी आपल्या हृदयात धरावे आणि अध्यायाकडे लक्ष द्यावं म्हणे. आता मागच्या अध्यायामध्ये सांगितलं की वाल्मिकींचा उद्धार झाला. आता इथूनच खरा सुरुवात आहे. रामकथेचा आरंभ येथुनी, जेवी मूळ संकीर्ण कृष्णावेणी. परी पुढे विशाळ समुद्रगामिनी, जाणी जे सज्जनी कथा तैसी. कमलोद्भवापासून निश्चिती, पुत्र जाहला त्या नाम पुलस्ती. महातपस्वी जैसा गभस्ती, चारी वेद जासी मुखोद्गत. तर कथेला जर सुरुवात केली आधी छोटीशी, आणि नंतर मग पुढे पुढे वाढत जाते. जसं कृष्णावेणी किंवा नदी जी असते ती आधी सुरुवातीला छोटी असते, मग पुढे गेल्यावर ती मोठी मोठी होत जाते. त्याप्रमाणे हा ग्रंथ आहे म्हणे. तर ह्याच्यामध्ये दिलेले ब्रह्मदेवांचा जो पुत्र झाला त्याचे नाव होते पुलस्ती. तृणबिंदू कन्या देववर्णी, ते पुलस्तीची जाण गृहिणी. विश्रवा नामे तिज पासोनी, पुत्र जाहला विख्यात. तर जे पुलस्ती होते त्यांना मुलगा झाला, त्याचं नाव होतं विश्रवा. भारद्वाज कन्या महासती, ती दिधली विश्रव्या प्रती. त्यांचे पोटी निश्चिती, कुबेर पुत्र जाहला. विश्रव्यापासून जन्मपूर्ण, म्हणून नाम वैश्रवन. तेने तप करुणी दारुण, चतुरान नवश केला. तर भारद्वाजाची जी मुलगी होती ती विश्रव्याला दिली, आणि त्यांच्या पोटी कुबेर हा पुत्र जन्माला आला. कमलासन संतोषून पौत्रपुत्र म्हणून, लंका पुष्पक देऊन सागरोदरी स्थापिला. तर ब्रह्मदेवाचा
पौत्र म्हणजे नातू. तर त्याला ब्रह्मदेवानी लंकेचं राज्य दिलं आणि ते समुद्रामध्ये ते स्थापन केलं. पूर्वी विधीने लंका निर्मिली, ती दानवे बळेची घेतली, मागोती निर्जरी सोडविली, मग दिधली कुबेरा ते. ब्रह्मदेवानी ही लंका निर्माण केलेली होती आणि ती राक्षसांनी बळजबरीने हिसकावून घेतली. नंतर परत ती सोडवली आणि मग ती ब्रह्मदेवानी कुबेराला दिली. तो पाताळीचा दैत्य सुमाळी, विप्रवेशे आला भूमंडळी, लंका देखोणी तये वेळी, मना माझी आवेशला, म्हणे हे लंका आमुचे निश्चित, हा कोण येथे राज्य करीत, समाचार घेता झाले श्रुत, सर्व वृत्त तयाचे, कुबेर देखुनी सुंदर, दैत्य करी मग विचार, याचे पित्याशी साचार, कन्या देऊ आपुले. तर पाताळीचा एक राक्षस होता, त्याचं नाव होतं सुमाळी. त्यांनी मनात विचार केला, ही जी लंका आहे ती आमची राक्षसांची आहे म्हणे, आणि ही आणि कुबेराला का दिली, म्हणून आता ही कपट करून घ्यायलाच पाहिजे म्हणे. म्हणून कुबेराच्या वडिलांशी लग्न करून द्यायचं आपल्या मुलीचं, असा हा विचार त्यांनी त्या सुमाळीने केला. आणि मनात विचार केला, तिजपासोनी जे होती सूत, तया साय होऊ सर्व दैत्य, हे लंका राज्य समस्त, हिरोणी घेऊ क्षणार्धे. आणि आपल्या मुलीपासून जे मुलं होतील त्यांना हे लंकेचं राज्य मिळून जाईल आणि ते आपण घेऊन घेऊ म्हणे, हिसकावून घेऊ. ऐसा सुमाळी दैत्य दुर्जन, विप्रवेशे अवलंबून, आला लटिकीच शांती धरून, कपटपूर्ण दुरात्मा, जैसा नटाचा वेश जाण, की विषाचे शीतळपण, की सावच्या चोराचे गोडवचन, परप्राण हरणार्थ. जसे खोटं बोलणारे ठग लोक असतात, तर ते जसे खोटं बोलून हे करतात, तसं याने खोटा ब्राह्मणाचा वेश घेतला आणि आला त्या ऋषींकडे. की गोरी यांचे गायन, की दांबिकाचे वरीवरी भजन, धनलुब्धाचे तत्वज्ञान, परधन हरणार्थ. जसे पारधी असतात ते खोटंच गाणे म्हणतात आणि त्यामुळे हरिणं जवळ येतात आणि शेवटी ते त्यांना मारून टाकतात. त्याप्रमाणे यांनी कपट केलं त्या या राक्षसानी. वरी सुंदर इंद्रावन, किंवा बकाची शांतीपूर्ण, के वेश्येचे मुखमंडन, कामुक मन हरणार्थ. की साधुवेश धरुणी शुद्ध, यात्रेसी फिरती जैसे मैद, की वाट पाडे निरंजनी शुद्ध, सिद्ध होऊनी बैसले. चोर असे साधूचं सोंग घेऊन काही चोर लुटतात, खोटं ढोंग आणतात बा. असो ऐसा सुमाळी पापरावशी, तेने आपुली कन्या कैकसी, घेऊन याला विश्वव्यापासी, प्रार्थोनी त्यासी दिधली. त्याची जी मुलगी होती कैकसी नाव होतं तिचं, तर तिला तो घेऊन आला आणि त्या विश्वव्याला दिली मती. म्हणे मी अकिंचन ब्राह्मण, एवढे घ्याजी कन्या रत्न, ऋषीने कापट्यने नोन, लाविले लग्न तियसी. ऋषीला काय माहिती नाही ते हा ब्राह्मण आहे का राक्षस आहे म्हणून. ब्राह्मण वेश करून आल्यामुळे ऋषीला खरंच वाटलं की ही ब्राह्मणाची मुलगी आहे कैकसी, पण ती राक्षसाची होती. आणि मग ऋषींनी लग्न लावलं तिच्याशी. दैत्य गेला स्वस्थानासी, एके दिवशी ते कैकसी, सूर्य जाता असता चळासी, भोगपतीसी मागत, जे संध्याकाळी होय गर्भिणी, तरी महातामसी जन्मे प्राणी, तो होम काळ साधोनी, कैकसी मागे भोगाते. आता ती राक्षसीनच होती, तिला दिवस काय रात्र काय काहीच नव्हतं. तर ती त्या ऋषी संध्या करायला चालले होते, संध्याकाळचा वेळ, आणि तिला समागम करण्याची इच्छा झाली. स्वश्री भोग नेदी जरी, तरी बाळहत्या पडे त्याचे श्री, परी होम द्यावया दुराचारी, जाऊ नेदी ऋषी ते. तर ती दुष्ट अशी स्त्री त्याला ऋषीला स्नान संध्या करण्याकरता नदीवर जाऊ देत नव्हती संध्याकाळच्या वेळेला. परमक्षोभोन या ऋषी, अंगसंग केला तियसी, म्हणे तू विप्रकन्या नवेसी, महातापसी पापरूपे. आणि तो चिडून त्याने तिची इच्छा पूर्ण केली आणि तिला शाप दिला की तू काही खरी ब्राह्मणाची मुलगी नाही आहे म्हणे. आणि शाप दिला, ब्रह्मराक्षस तुझे उदरी, पुत्र होतील दुराचारी, येरी पतीचे चरण धरी, एक तरी सुपुत्र देईजे. आणि मग तिला भीती वाटायला लागली, अरे दुराचारी आपल्या पोटी दुराचारी पुत्र होतील, म्हणून तिने पतीची क्षमा मागितली आणि सांगितलं मला एकतरी चांगला सुमती असलेला किंवा असा सुबुद्धी असणारा मुलगा दे म्हणे मला.
ब्रह्मराक्षस तुझे उदरी, पुत्र होतील दुराचारी, येरी पतीचे चरण धरी, एकतरी सुपुत्र देईजे. रावण आणि कुंभकर्ण, तिसरा भक्तराज विभीषण, तो पितृवरदाने करुण, साधू पूर्ण जन्मला. तर 2 मुलं तर राक्षस होत्या, कैकसीच्या पोटी रावण आणि कुंभकर्ण हे जन्माला आले, आणि तिसरा चांगल्या बुद्धीचा सुपुत्र असा विभीषण जन्माला आला. कुंभकर्ण जेव्हा जन्मला, मुख पसरवणे टाहो फोडिला, तेने भूगोळ थरारिला, प्रळय गमला जीवासी. ताटिका शूर्पणखा भगिनी जाण, परी त्यात रत्न विभीषण, जैसा कागविष्टेट अश्वत्थ पावन, केवळ स्थान विष्णूचे. जसा कावळ्याच्या विष्ठेतून पिंपळाचा उगम होतो. पिंपळ म्हणजे अश्वत्थ, अश्वत्थ म्हणजे प्रत्यक्ष विष्णूचं तिथं वास्तव्य असतं. ते जसं त्याप्रमाणे ह्या राक्षसांमध्ये हे बहीण भाऊ रावण, हे शूर्पणखा आणि कुंभकर्ण यांच्यामध्ये हा विभीषण एक चांगला मुलगा जन्माला आला. की वायसात कोकिळा श्रेष्ठ केवळ, की शिंपी माझी मुक्ताफळ, की दैत्यकुळी भजनशीळ, प्रल्हाद पूर्वी जन्मला. जसा पक्ष्यांमध्ये कोकिळा श्रेष्ठ असते किंवा शिंपल्यामध्ये मुक्ताफळ मोती जे असतात ते शिंपल्यामध्ये निघतात, त्याप्रमाणे ह्या राक्षसा. आणि जसा दैत्यांमध्ये आणखीन प्रल्हाद हा राक्षस कुळाचा जसा जन्माला आला, त्याप्रमाणे विभीषण ह्या राक्षसांच्यामध्ये चांगल्या जन्माला आला, चांगल्या बुद्धीचा. यावरी गोकर्ण तीर्थी जाऊन, तिघे करीती अनुष्ठान, रावणे आराधिला अपर्णा रमण, कुंभकर्णे कमलोद्भव, श्री विष्णूचे आराधन करिता जाहला विभीषण, ब्रह्मा येऊनी वरदान देता जाहला तिघाते. रावण होता, त्यांनी मग हे गोकर्ण क्षेत्री गेले सगळे, आणि त्यांनी मग तिघांनी अनुष्ठान करायला सुरुवात केली. तिघा भावांनी, रावण, कुंभकर्ण आणि विभीषण. रावणाने शंकराची आराधना करायला सुरुवात केली, कुंभकर्णाने ब्रह्मदेवाची आराधना करायला सुरुवात केली, आणि विभीषणाने विष्णूची आराधना करायला सुरुवात केली. आणि मग तेव्हा ब्रह्मदेवाने त्या तिघांना वरदान दिलं. रावण मागे वरदान, इंद्रादिदेव संपूर्ण, यांसी बंदी शाळे रक्षण, वर्तावे तिही मम आज्ञे, संतती संपत्ती विद्याधन, व्हावे सकळ कळा प्रवीण, या उपरी कुंभकर्ण, वर मागे अपेक्षित. मग रावणाने काय हे केलं, वर मागितलं की सर्व देव माझ्या अधीन व्हावे, सगळ्यांनी माझ्या बंदिशाळेत राहावे, आणि सगळ्यांवर मीच राज्य करावं असं. या उपरी कुंभकर्ण, वर मागे अपेक्षित, तो देव झाले उद्विग्न, काय मागेल कुंभकर्ण. आता देवांना प्रश्न पडला की हा आता कुंभकर्ण काय वर मागतो काय माहिती म्हणे. की हे चराचर भक्षिण, ऐसे वरदान मागेल काय, की गिळील म्हणेल भूगोळ, की दाढे घालील ऋषीमंडळ, मग सरस्वतीने देव सकळ, प्रार्थिते जाहले ते धवा. तो म्हणे आता हा काय वर मागतो काय माहिती, सगळ्यांना खाऊन टाकतो का काय म्हणे, का हे भूमंडळच गिळून घेतो का ऋषीमंडळ गिळून घेतो, असं म्हणून देवांना प्रश्न पडला, आणि त्यांनी सरस्वतीला प्रार्थना केली. तू जिव्हागरी वसशी देवी, तरी त्या दुष्टासी भ्रांती घालवी, लोकी सुखी राहिजे सर्वी, ऐसे वदवी सरस्वती. मग त्यांनी सरस्वती देवीला प्रार्थना केली की तू या राक्षसाच्या जिभेवर जाऊन बैस, आणि जे तुला योग्य वाटेल सगळ्यांच्या हितासाठी तसंच तू त्याच्याकडून वदवून घे म्हणे. कुंभकर्ण आधीचं राक्षस, सरस्वती भ्रांती घाली विशेष, तो विधी म्हणे घटस्त्रोत्रास, अपेक्षित माग काही. तर मग ब्रह्मदेव म्हणायला लागले त्या कुंभकर्णाला की तुला काय मागायचं ते माग म्हणे. मग बोले कुंभकर्ण, मज निद्रा दे का संपूर्ण, अखंड करीन मी शयन, चतुरानन अवश्य म्हणे. मागून घेतलं काय, तर मला निद्रा दे म्हणे मला. असं म्हटल्यावर ब्रह्मदेवाने तथास्तु म्हटल्यानंतर त्याला लगेच झोप यायला लागली. तत्काळ निद्रा येऊन पडला जैसा प्राणहीन, सुषुप्ती माझी सर्वज्ञान, बुडवून गेले तयाचे. तर तो एकदम झोपेमध्ये गेला, आणि त्याच्या मनात जे काय होतं सगळं ज्ञान होतं ते सगळं वाया गेलं.
मंदराचळ आडवा पडिला, की महावृक्ष उन्मळिला. निद्राभरे घोरू लागला, तेने दशदिशा घुमघुमिती. म्हैसे हस्ती श्वापदे काननी, श्वासासरशी प्रवेशती घ्राणी. उच्छ्वास टाकता धरणी, बाहेर पडती आरडत. आणि मग सरस्वतीने त्याच्याकडून म्हणून घेतलं की निद्रा असं. मग ब्रह्मदेवाने सांगितलं ठीक आहे म्हणे, तुला निद्रा येईल. आणि मग तो असं म्हटल्याबरोबर तो एखादा डोंगर जसा पडावा किंवा मोठा असं झाड खाली पडावं त्याप्रमाणे तो पडला आणि घोरायला लागला. जसा घोरायला लागला तसे त्याच्या श्वासाबरोबर म्हशी, हत्ती असे मोठे मोठे प्राणी श्वासाबरोबर मध्ये जायचे नाकात आणि उच्छ्वासाबरोबर बाहेर पडायचे, ओरडत आरडत बाहेर पडायचे. निद्रा देहाची समाधी जाण, निद्रा जीवात्म्याचे आवरण, की भ्रांतीचे विश्रांती स्थान, की अज्ञान मूर्तिमंत. झोप म्हणजे काय, एक प्रकारची समाधी किंवा विश्रांती असते किंवा ते पूर्ण अज्ञान. झोपेमध्ये आपण काय करतो ते काहीच कळत नाही. निद्रा तस्कराची सहकारी, ध्याना अनुष्ठाना विघ्न करी. चातुर्थ विद्या कळा कुसारी, निद्रा माझी बुडतई पै. झोप म्हणजे झोप आली तर चोरांना ते सहकार्यच करते. कारण माणूस झोपला तर चोरांना बरंच होतं ना चोरी करायला. किंवा अनुष्ठान करायला बसला आणि झोप आली तर ते सगळं मागे पडतं. एखादं काही अभ्यास करतो आहे आणि झोप आली, सगळं वाया जातं. त्याच्यात चतुरपणा काय असेल ते सगळं झोपेत बुडून जातं म्हणे. निद्रा मरणाची सांगातिनी, निद्रा रात्रीची ज्येष्ठ भगिनी, निद्रा जीवाची विश्रांत कारणी. तर झोप ही मरणाची सोबतीने म्हणे आणि रात्रीची मोठी बहीण आहे झोप म्हणजे. तर आणि ही जी झोप आहे ती आयुष्यसुद्धा कमी करते जास्ती झोपल्याने. स्थूल सूक्ष्म कारणे पाही, बुडवून जाती सुषुप्ती डोही. असो कुंभकर्णास शुद्धी नाही, जागा कदा नोहेची. जडदेह, वासनादेह, कारणदेह जे काय आहे ते सगळं ह्या सुषुप्तीमध्ये माणूस झोपेमध्ये विसरून जातो. आणि अशा प्रकारे हा कुंभकर्ण असा झोपला की त्याला जागच येत नव्हती. कुंभकर्ण निद्रा सागरी, बुडवून गेला हो रात्री. पिता दैखोणी चिंता करी, म्हणे व्यर्थ जन्म याचा. पित्याला चिंता पडली, अरे हा जन्मून काहीच उपयोग नाही, झोपूनच राहतो कायम. मग त्याने प्रार्थिला कमळासन, मागत असे हे वरदान. षण्मास जाहलिया एक दिन, सर्व सुख भोगिल. मग बिभीषणाशी चतुर्वक्त्र, म्हणे माग इच्छितवर. तव तो सत्वशील पवित्र, काय बोलता जाहला. कुंभकर्ण झोपून राहायचा पण त्या पित्याला चिंता पडली. त्याने मग शेवटी ब्रह्मदेवाला सांगितलं का अरे म्हणे देवा म्हणे याला निदान 6 महिन्यातून एक दिवस का होईना त्याला जागं कर आणि मग त्याला सर्व सुखांचा उपभोग घेऊ दे म्हणे. असं ते ब्रह्मदेवाकडून त्यांच्या वडिलांनी मागून घेतलं कुंभकर्णाच्या. आता मग बिभीषण आता काय मागतो ब्रह्मदेवाकडे. ते म्हणे माग म्हणे माझ्याकडे काय मागायचं. म्हणे सत्समागम सच्छास्त्र श्रवण, दया क्षमा उपरती भजन. निंदा वाद द्वेष गाळून, विष्णू चिंतन करीन मी. तर ब्रह्मदेवाकडे काय मागितलं यांनी बिभीषणाने. सच्छास्त्र गमन म्हणजे संतांचा सहवास घडू दे, उत्तम शास्त्रांचं श्रवण घडू दे म्हणे मला. दया क्षमा सर्व माझ्यामध्ये येऊ दे म्हणे आणि कुणाची निंदा माझ्याकडून होऊ देऊ नको. आणि असं करत मी विष्णू चिंतन करील म्हणे. आशा तृष्णा मनसा कल्पना, भ्रांती भुली इच्छा वासना, ममता अविद्या सांडूनी जाणा, विष्णू चिंतन करीन मी. सर्व माझ्या इच्छा वासना काय जे असेल ते सगळं जाऊ दे आणि मग माझ्याकडून सेवा घडू दे म्हणे. विष्णूची भगवंताची सेवा घडू दे, भक्ती होऊ दे. काम क्रोध मदमत्सर, मोह लोभ अहंकार, हे दूर सारुणी साचार, विष्णू चिंतन करीन मी. धन्य बिभीषणाची स्थिती, केवळ ओतिली सुखाची मूर्ती, की भक्तिरूप श्रीरामकीर्ती, विस्तारिली आधी पुढे. सूर्या आधी उगवे अरुण, की ज्ञाना अगोदर भजन, की भजनाआधी वैराग्यपूर्ण, तैसा बिभीषण जन्मला. जसं सूर्य उगवायच्या आधी पूर्व दिशेला तांबूसपणा येतो म्हणजे अरुण उगवतो, तसं ज्ञान यायच्या आधीच भजन करतात किंवा वैराग्य भजन करायच्या आधी वैरागी होऊन गेलेला आहे. तसा हा बिभीषण जन्माला आला. तपा अगोदर शुचित्व पूर्ण, की बोधा आधी सत्वगुण, की सत्वा आधी अद्भुतपूर्ण, पुण्य जैसे प्रगटते.
सात्विक असा तो जन्माला आला. आपलं त्याच्या मनातून त्याचे भाव उदेले की साक्षात्कारा आधी निजध्यास, मनना आधी श्रवण विशेष, की श्रवणा आधी सुरस, आवडी पुढे ठसावे. त्याला साक्षात्कार घडायच्या आधीच ध्यास लागलेला होता, किंवा आपण एखादं ऐकायच्या आधीच त्याचं मनन करायला लागायचा तो. अशा प्रकारचे बिभीषणाचे गुण होते सर्व. की शमदमा आधी विरक्ती, की आनंदा आधी उपरती, की आत्मसुखा आधी शांती, पुढे जैसी ठसावे. आत्मसुख मिळायच्या आधीच त्यांना शांती लागायची आणि विरक्त असे सर्व गुण त्यांच्यामध्ये आलेले होते बिभीषणाच्या अंगी. तैसा आधी जन्मला बिभीषण, जैसे फळा अगोदर सुमन, विधी संतोषला ऐकून, म्हणे वंश धन्य याचेनी. जसं फळ यायच्या अगोदर फूल येतं त्याप्रमाणे हा बिभीषण जन्माला आलेला होता. आणि हे सर्व त्यांचे जे बोलणं ऐकून ब्रह्मदेवाला खूप आनंद झाला आणि त्याने म्हणे हाच वंशाचा उद्धार करेल म्हणे यांच्या. राम उपासक जे संत, तयांची लक्षणे हीच निश्चित, अमानित्व अदांभिकित्व, अहिंसादी सर्व गुण जेथे. अहिंसा दांभिकपणा नको, अहिंसा अमानव म्हणजे मानवपणा, माणुसकी म्हणतात त्याला. हे सर्व गुण ज्याच्यात असतात तेच खरे रामाचे भक्त असतात म्हणे. अंतरी निग्रह करून, शांतिरसे भरले पूर्ण, आत्मस्तुती मनातून, स्वप्नी जयासी न आवडे. कसा असतो तो रामभक्त की त्याच्यामध्ये शांत रस भरलेला असतो आणि कोणी जर आपली स्तुती केली त्याच्याने ते आनंदून जात नाही. त्यांना स्वप्नातसुद्धा आवडत नाही कोणी स्वतःची स्तुती केलेली आहे. दुजयाचे दोषान गुणरीती, हे कधी नावडे जयांचे चित्ती, पराचे उत्तम गुण आणिती, न विसरती कदाही. दुसऱ्याची निंदा केलेली ह्या लोकांना आवडत नसते, की जे रामभक्त असता खरे त्यांना निंदा केलेली आवडत नसते आणि ते दुसऱ्यांचे कौतुक मनापासून करत असतात. गुणांचं वर्णन ते स्वतः मोठ्या मनाने करत असतात. गर्व नेनती अणुमात्र, कोणासन न बोलती निष्ठुर, आपुली निंदा ऐकता साचार, तिरस्कार नुपजेची. त्यांच्या अंगात गर्व अभिमान काहीच नसतो, कोणाला ते असे उद्धटासारखे बोलत नाही आणि कोणीच आपली निंदा केली तर ती निंदासुद्धा ऐकून त्यांना राग वगैरे तिरस्कार असा मनातून येतच नाही त्यांच्या. ठीक आहे, केली निंदा ठीक आहे, स्तुती केली ठीक आहे. कशाने स्तुती केल्याने आनंदून जात नाही, निंदा केल्याने तिरस्कार संतापत नाही. जैसे मेघ क्षार जळ प्राशिती, परी पृथ्वीवरी गोड वर्षती, धेनू तृणभक्षो निदेती, क्षीर अमृता सारखे. कसे असतात हे, जसं मेघ ढग असतात ते काय करतात, समुद्रातलं खारट पाणी आपण घेतात ते म्हणजे वाफेने मेघांमध्ये वाफ जाते, ती कशी असते खारट असते समुद्राची. पण पृथ्वीवर जेव्हा पाऊस पडतो तो गोड पाणी असतं. किंवा गाय असते ती गवत खाते पण आपल्याला दूध कसं अमृतासारखं देते. इक्षुदंडासी घालिती खत, तरी गोड होय रसभरित, गंगा पाप जाळूनी पुण्य देत, तैसे संत जाणावे. तर असे हे रामभक्त असतात. कसे की उसाला किती खत घातलं तरी ते त्याच्यातून गोडच साखर निघते, गोड रस निघतो. आणि गंगासुद्धा जशी असते की पाप सगळं जाळून टाकते आणि आपल्याला पुण्य घडतं त्याच्यामुळे. तसे हे संत असतात, रामाचे भक्त असतात. विरक्त परिसलोह काळे माझा कोण, तत्काळची करी सुवर्ण, तैसाची महाराज सज्जन, परदोष लपविती. हे परक्याचे दोषसुद्धा लपवतात. कसे, जसं एखाद्या लोखंडाला लागल्याबरोबर त्या लोखंडाचा जो काळेपणा असतो तो निघून जातो आणि सुवर्ण पिवळं असं सोनं दिसतं. तसं हे दुसऱ्याचे दोष कधीच उघडे करत नाही, ते लपवत असतात. जैसी कुळवंत कामिनी, अवयव झाकी क्षणोक्षणी, तैसे आपुले सुकृत झाकोणी, सज्जन ठेविती. असो सर्व लक्षणयुक्त बिभीषण परमभक्त, तयासी विष्णू नाभ सत्य, वरदेता जाहला. तर यांनी जे मागितलं ब्रह्मदेवाने, जसं म्हणे जे काही हे लोक असतात रामभक्त किंवा सज्जन लोक, आपण किती पुण्य केलं तर ते पुण्याचा उदो नाही करत. मी असं केलं, मी याला हे दिलं, मी त्याला ते दान केलं, असं काहीच सांगत नाही. जे आपण काही पुण्य करतो ते लपवून ठेवता. जसं एखादी कुलवंत स्त्री आपले सर्व अंग झाकून ठेवते त्याप्रमाणे हे आपलं पुण्य झाकून ठेवत असतात. असो सर्व लक्षण. तर ह्या बिभीषणाला ब्रह्मदेवाने वर दिला. ठीक आहे म्हणे, तुला जे वाटेल तसं विष्णू भक्ती तुझ्या हातून घडेल.
विरींची म्हणे साचार, तुझ भेटेल श्री रघुवीर, तो चिरंजीव करील निर्धार, शशी मित्र असती जो. रावण कुंभकर्ण ते वेळे, मेळविती राक्षस दळे, प्रहस्त महोदर पातले, प्रधान झाले रावणाचे. म्हणे तुला त्यांनी ब्रह्मदेवाने सांगितलं की तुला प्रत्यक्ष रघुवीर भेटेल आणि मग तुझा उद्धार होईल म्हणे. विद्युज्जीव चंबुमाळी, वज्रद्रष्ट विरूपाक्ष बळी, खर दूषण त्रिशिरा सकळी, विद्युन्माली माल्यवंत. आणि त्यावेळेला विभीषण आपलं रावण आणि कुंभकर्णाने सगळे राक्षस एकत्र केले. तर आता हे राक्षसांचे सगळे नावं दिलेले आहेत तिथं. विद्युज्जीव जंबुमाळी, वज्रद्रष्ट विरूपाक्ष बळी, खर दूषण त्रिशिरा सकळी, विद्युन्माली माल्यवंत, मत्त महामत्त युद्धोन्मत्त, शुकसारण दुर्धर समस्त, बळ महाबळ धावत, रावणावेष्टीत सर्व. ही सर्व रावणाच्या भोवती गोळा झालेले आहेत. सकळ दळ बहार घेऊन लंकेवरी गेला रावण, कदा नाटोपे वैश्रवन बहुत युद्ध करिता पै. मग हे सगळं सैन्य घेतलं आणि तो वैश्रवन जो होता त्याच्याकडे हे रावण युद्ध करण्यासाठी सैन्य घेऊन गेला. मग तरीसुद्धा तो वैश्रवन जो होता तो युद्धात हारत नव्हता. मग रावणे काय केले, पितयाचे पत्र आणले, कुबेरासी पाठविले, ये रे वंदिले मस्तिको. आणि मग रावणाने काय केलं, वडिलांकडून पत्र आणलं आणि ते कुबेराला पाठवलं. उकलवणी वाची वैश्रवन, आत लिहिले वर्तमान, तुझा सापत्न बंधू रावण, लंका भुवन दिजे. तर त्या राक्षसाने सांगितलेलंच होतं ना, सगळे माझे याचे जे सावत्र बंधू येतील ते आपोआप दैत्य जे येतील ते हे राज्य, लंकेचं राज्य हिरावून घेतील. आणि त्या पत्रामध्ये लिहिलेलं होतं की हा रावण जो आहे तो तुझा सावत्र भाऊ आहे म्हणे, तर त्याला लंका भुवन देऊन टाक म्हणे. पितृ आज्ञा ते वेदवचन, मानवनी निघाला वैश्रवन, सकळ संपत्ती पुष्पकी घालून, विरांची पासी गेला पै. मग कानकात्रीजे पाठारी, निर्मुनी अलकावती पुरी, कुबेर तेथे अवसरी, विष्णू सुते स्थापिला. मग त्याने काय केलं, ते सोडून दिलं, लंका भुवन सोडून दिलं आणि जे काय होतं ते पुष्पक विमानामध्ये घालून ब्रह्मदेवापाशी गेला. आणि तिथे मग कनकाद्रीच्या याच्याजवळ म्हणजे मेरू पर्वताच्या पठाराजवळ अलकावती नावाची एक नगर निर्माण केलं आणि तिथे कुबेराने राज्य आपलं स्थापन केलं. ब्रह्मदेवाने तिथे त्याची स्थापना केली. मयासूर मंडोदरी आणि शक्ती, देता जाहला रावणाप्रती, दीर्घ ज्वाळा बळीची पौत्री, ती दिधली कुंभकर्णा. मयासूर मंडोदरी आणि शक्ती ती रावणाला दिली. मग नंतर दीर्घ ज्वाळा आणि बळी ही कोण होती, बळीची पौत्री होती म्हणजे नात होती, ती कुंभकर्णाला दिली. आणि सरमा नामे गंधर्व कन्या ती बिभीषणाला दिली. अशा प्रकारे आणि मग सगळे जे राजे होते ते रावणाला शरण गेले आणि लंकेला गेले. सरमा नामे गंधर्व कन्या ते दिधली बिभीषणा, सकळ भूप शरण रावणा, लंकेसी येती भयेची. रावणे सर्व देश जिंकिले, गाई ब्राह्मणासी धरोणी बळे, मुखी घालोनी या सगळे, दाढे खाली रगडीत. तर तो सगळे देश जिंकले त्यांनी आणि गाईंना ब्राह्मणांना सगळ्यांना तोंडात घालून दाढे खाली तो चावायला लागला. कोठे लपावया नाही स्थान, सापडती तेथे भक्षी जाण, मग कुबेरे स्वर्गीहून, सांगोनी पाठविले रावणा. मग असा तो उत्मात करायला लागला थोडक्यात. तेव्हा मग कुबेर त्यांना सांगायला लागला स्वर्गातून. कुबेर सेवक म्हणजे निरोप पाठवला त्याने कुबेराने स्वर्गातून. कुबेर सेवक बोले वचन, तुम्ही ऋषीपुत्र वेद संपन्न, टाकिली वेदांची खंडे करून, शास्त्रज्ञान नसे तुम्हा, आम्ही जाणते बा सर्व सृष्टी, ऐसा अभिमान वाहता पोटी, गो ब्राह्मण देखता दृष्टी, मारिता हा अधर्म. म्हणजे तुमचं एवढं ज्ञान कुठे गेलं, तुम्ही म्हणतात म्हणे मी ऋषींचा मुलगा आहे, वेद संपन्न आहे, मग ते सगळं तुम्ही असल्यावर शास्त्र टाकून ब्राह्मणांची आणि गायींची हत्या का करताय, म्हणे तुम्ही अधर्म करतायत. असं ते कुबेराने निरोप पाठवला रावणाला. समजावून या शास्त्रार्थ, मग कर्मे करणे अनुचित, त्यासी अहिकना परमार्थ, भोगील अनर्थ अनेक तो, अवलक्षणी कुरूप देख, दर्पणी न पाहे आपुले मुख,
तो वरीचा अभिमान अधिक स्वस्वरूपाचा वाहत असे. एखादा कुरूप आणि कुलक्षणी मनुष्य आहे, तो त्याला असं वाटतं मी खूप सुंदर आहे सुंदर आहे, पण तो कुठपर्यंत की आपलं आरशामध्ये रूप बघत नाही तोपर्यंत त्याला वाटतं मी खूप सुंदर आहे. असं त्याप्रमाणे रावणाला वाटायचं मी खूप चांगला आहे, पण त्याच्यामध्ये हे सगळे दोष होते. तैसे दोष आचरती मग धर्मशास्त्र विलोकिती परी वीट न मानिती चित्ती नवलरिती हे वाटे. पण तरी त्यांना काही वाटत नाही म्हणे अशा लोकांना. ऐसे बोलता कुबेरदूत रावण क्रोधावला अद्भुत व्याघ्रमुखी मुष्टीघात ताडिता जेवी खवळे पैक. तर कुबेराचा दूत असं सांगायला लागला त्याला की तू असं काय करतोय म्हणे, अधर्माने वागतोय. असं हे बोलणं ऐकल्यावर रावणाने जसं एखाद्या वाघाच्या डोक्यात मूठ घालावी त्याप्रमाणे त्याने ताडकन त्या कुबेराच्या दूताच्या गालात दिली, थोबाडीत ठेवली. ऐसा सक्रोधे रावण सकळ दळभार सिद्ध करून रात्री माझी जाऊन घाला कुबेरावरी घातला. मग त्याला कुबेराचं बोलणं आवडलं नाही, तर रात्रीच्या रात्री त्यांनी त्या कुबेराकडे हल्ला केला. मग त्यांनी पदी ताडता महाउरग की शुंडा पिळता मातंग. जसं म्हणजे पायाने एखाद्या सापाला मारावं किंवा हत्तीची सोंड पिळावी त्याप्रमाणे. की घृते शिंपिता सवेग पावक जैसा खवळे पै. किंवा एखाद्या यज्ञामध्ये तूप टाकल्यावर जसा तो मोठा हे होतो जाळ होतो त्याप्रमाणे हा रावण खवळलेला होता. तैसा परमक्रोधावला रावण त्यात केले मद्यपान सर्व द्रव्य हिरवण कुबेराचे घेतले. त्यात तो दारू बिरू प्यायला आणि रागाने आणि संतापाने त्यांनी कुबेराचं सर्व जे काही धनद्रव्य होतं ते हिरावून घेतलं, हिसकावून घेतलं. गज रथ आणि पुष्पक वस्तू हरिल्या सकळिक मग तो कुबेर यक्षनायक गेला शरण शक्राते. मग त्यांनी हे सगळं घेतल्यावर त्यांनी हा कुबेर जो होता तो इंद्राला शरण गेला, इंद्रदेवाला शरण गेला. मग तो कुबेर ते वेळा शक्रे कोशा गृही ठेविला असो रावणासी पुत्र झाला मेघनाद प्रथमची. आणि मग त्या कुबेराला त्या इंद्राने कुठे ठेवलं, कोशागारावर नेमलं. म्हणून कुबेराचं जे धन म्हणतो आपण तर ते हे इंद्राने त्याला कोशागारच देऊन टाकलं. त्यानंतर रावणाला पहिला मुलगा झाला तो मेघनाद. 1,00,000 पुत्र संतती, त्याचा पहिला मुलगा मेघनाद. 1,00,000 पुत्र संतती 1,15,00,000 पौत्रोत्पत्ती ऐशी सहस्त्र युवती भोगिता रावण न धाये. तर त्याला 1,00,000 मुलं झालेत आणि नाती किती झाल्या, 1,15,00,000 पौत्री म्हणजे मुली. आणि अशा इतक्या स्त्री असून सुद्धा हे सुद्धा तो तर इतकी मुलं त्याला झाले. 18 क्षोणी वाजंत्री गरजताती अहोरात्री पृथ्वीचे भूप महाद्वारी करजोडोनी उभे सदा. तर असा तो रावण त्याचे रात्रंदिवस वाजंत्री किती 18 अक्षोणी वाजंत्री त्याच्याकडे सारख्या वाजत होत्या असा तो. आणि त्याच्या दारापुढे भूप म्हणजे निरनिळ्या प्रकारचे राजे, पृथ्वीचे राजे त्याचे द्वारपाल म्हणून तिथं हात जोडून उभे होते, कायम उभे राहायचे. असता जाता दिनकर कर्पूर दीपिका 18 सहस्र पाजळोनी सभेसमोर निशाचर तिष्ठती. आणि सूर्य अस्ताशी गेला की म्हणजे सूर्यास्त झाला की कापुराच्या दिवे घेऊन निशाचर रात्रभर तिथे उभे राहायचे त्यांच्या दारासमोर राजवाड्याच्या रावणाच्या. इंद्राची अभये पर्वत रावणासी शरण येत शक्रामुचे पक्ष छेदित रक्षी त्वरित आम्हासी. तर ते पर्वत होते ते यायचे इंद्राकडे की बुवा हा आमचे पंख छाटतोय असं. लंकेश तयासी अभय देत तुम्ही गजभाव घे पर्वत समस्त अचळा मानली मात जाहले उन्मत्त वारण. आणि मग तो रावण त्यांना अभय द्यायचा म्हणे हे इंद्र आमचे पंख छाटतायत म्हणे. तर त्यांना हे रावण होता तो अभय द्यायचा. तो काय सांगायचा, हे जेवढे पर्वत आहे ते तेवढे तुम्ही हत्ती होऊन जा म्हणे. रावण देवांवरी चालिला मेघनादे इंद्र ते वेळा ऐरावता सकट पाडिला निज बळे रणांगणी. रावणाने देवांवरी हे केलं, चाल केली
त्यावेळेला मेघनादनी इंद्राचा वध हे केला, पराभव केला, त्यामुळे त्याचं नाव इंद्रजित म्हणतात त्याला. म्हणजे त्या हत्तीसहित त्याला पाडलं. मग ऐसा 17 वेळा सहस्त्रनेत्र जिंकी मंदोदरीचा पुत्र, मग इंद्रजित नाम थोर बिदते दृढ बांधिले. 17 वेळा त्याचा पराभव केला. पाश घालूनी पाकशासन इंद्रजिते आणिला बांधून, त्याने इंद्राला बांधून आणलं. मग विरंची आला धावणी, होय प्रसन्न शक्रजिता अपेक्षित देवणीवर सोडविला पुरंदर. मग रावणे देव समग्र सेवे लागी ठेविले. आणि मग ब्रह्मदेवमध्ये पडल्यानंतर मग त्यांनी ते कसं तरी सोडवलं आणि मग त्यांनी ते रावणाने सगळ्या देवांना आपल्या सेवेला ठेवून घेतलं. शक्रे आणावे नित्यहार, छत्रधरी रोहिणीवर रसाधिपती निरंतर, वाहे नीर धावताची. चंद्राने पाणी भरायचं, त्याच्या ह्याच्यावर छत्री धरायची रावणावर. बुधाने पाणी भरायचं. हे असं गबस्ती होय द्वारपाळ, कुबेरा आणि अनिळ हे सगळे द्वारपाळ झाले. गबस्ती म्हणजे सूर्य आणि कुबेर अनिळ म्हणजे वायू, हे सगळे द्वारपाळ झाले त्याचे. याही सडा संमार्जन सगळं गृहा माझी करावे, यांनी द्वारपाळ पण व्हायचं आणि सडा संमार्जन सगळं यांनी करायचं. वस्त्रधूत वैश्वानर पुरोहित झाला विष्णुपुत्र, पांडित्य करी अंगिरा कुमार, नारद तुंबर गाती. गुरुनी वेदशास्त्र सांगायचं. पुरोहित कोण झाला? ब्रह्मदेव. आणि कपडे कोण धुवायचं? तर अग्नी. हे सगळे कामाला लावून दिले रावणाने. 10 वेळा पूजिला रावण दशवक्त्रे पावला, 20 हस्त लाजला शिवही केला वशतेने. शंकराला पण त्यांनी वश करून घेतलं. कोणे के समयी रावण पुष्पकविमानी बैसोन, कैलासगिरी चढता पूर्ण तो नंदी रक्षक महाद्वारी. म्हणे नको जाऊ लंकापती, शिव उमा आहेत एकांती, ऐसे ऐकता मयजापती परमक्षोभ पावला. तर एकदा काय झालं, रावण कैलासाला गेला. त्यावेळेला रक्षक म्हणून नंदी बाहेर उभा होता आणि तो सांगत होता की उमा आणि पार्वती म्हणजे शंकर पार्वती एकांतात बसलेले, तर तू जाऊ नको. पण रावण काही ऐकत नव्हता. मग यालाही राग आला, रावणालाही राग आला आणि नंदीला सुद्धा राग आला. नंदीस म्हणे ते वेळे तुझं मर्कटाचे निबोले, मी नरा हे कदा काळे जाईन बळे करुणिया. ऐसे बोलता दशकंधर कोपला तेव्हा नंदिकेश्वर, शाप शस्त्रे ताडिले सत्वर दशकंठासी ते दव्हा. तर तो रावण त्या नंदीला म्हणतो की अरे तुझ्या माकडाच्या बोलण्याने मी काय तिथं गेल्याशिवाय राहणार नाही, मी जाईलच, बळजबरीने जाईल म्हणे तिथं. मग त्याचं हे बोलणं ऐकल्यावर नंदीलाही राग आला आणि नंदीने त्या रावणाला शाप दिला. म्हणे उन्मत्त तू मूढमती, तुझ नर वानर रणी वधिती, तुवा दशरुद्र पूजिले निगुती, 11वा मारुती प्रगटेल. म्हणे तू 10 रुद्रांचे जरी पूजन केले पण 11वा जो मारुती प्रगटेल आणि तोच तुला वध करेल आणि तुझं जे मरण आहे ते नर आणि वानर हे तुझ्याशी रणांगणात युद्ध करतील आणि तुला मारून टाकतील, असा शाप दिला नंदीने त्याला रावणाला. तो वानर रूपे अवतरोण करील तुझे गर्वमोचन, ऐकता क्रोधावला रावण म्हणे हा उपडीन कैलासगिरी. हा म्हणे त्यांनी सर्व आता उपटतो म्हणे, कैलासच उपटून नेतो म्हणे, असं रावण बोलायला लागला त्याला. उचलवून या कैलास पर्वत लंकेत नेईन क्षणात, म्हणून तळी घातिला हात समूळ उचला वयासी. असं म्हणून त्याने तळाखाली हात घातला कैलास पर्वताच्या. ते जाणोनी हिमनग जामात निजपदे दडपिला पर्वत, सहस्रवर्षेपर्यंत आक्रंदत रावण. आणि मग ते कैलास म्हणजे शंकराला कळाल्यावर त्यांनी पर्वत दाबून टाकला, त्याच्याकडनं उचललाच गेला नाही रावणाकडनं. तो 1000 वर्षापर्यंत आरडाओरडा करत राहिला. मग करी शिवाचे स्तवन प्रसन्न झाला त्रिनयन, दशवक्त्र दिदळा सोडून आला परतोन लंकेसी. आणि मग जेव्हा त्याने शंकराची स्तुती केली तेव्हा शंकराने त्याला सोडून दिला आणि मग आला मग परत तो याला लंकेत येऊन लागला तो रावण. मग करी शिवाचे
एकदा रेवा तिरी ध्यानस्थ बैसला असता मैजाकांत, पुढे सिकता लिंग विराजित, तो पाणी चढत माघारे. सहस्रा अर्जुने निज भुवजे करुण, कोंडिले नर्मदेचे जीवन, ध्यान करिता रावण आकंठापर्यंत बुडाला. परमक्रोधावला दशमौळी, धावणी आला तयाजवळी, म्हणे कोण रे तू ये स्थळी, रेवा जळ कोंडितोसी. तो सहस्रबाहू अर्जुन होता, त्यांनी एकदा नर्मदेचे पुढे बांध घालून दिला आणि तो रावण होता तो त्याच्यामध्ये गळ्यापर्यंत बुडाला. तेव्हा तो हा म्हणायला लागला, सहस्रार्जुन म्हणायला लागला की कोण आहे म्हणे तू, इथं रेवाजळ अडवतो म्हणजे नर्मदेचं हे अडवून ठेवतो म्हणे, तू कोण आहे म्हणे असं. मग त्यावेळेला सहस्रार्जुनाने त्याला पकडून नेलं. सहस्रार्जुने वळ घालून ग्रीवेसे धरिला दशवदन, की मृगेंद्रे धरिला वारण, जाहले प्राण कासावीस. बहुकाळ बंदी घातला मग पौलस्ती ऋषी धाविन्नला, भिक्षा मागोनी तय वेळा सोडविला राक्षस. त्यावेळेस सहस्रार्जुनाने त्याला धरून नेलं. नंतर मग पौलस्ती ऋषी गेले आणि त्याला भिक्षेमध्ये त्याला मागून घेतलं की मला भिक्षा घालावा याची. बळीची या नगरा देख, बळेचा आला लंका नायक, जैसा व्याळाचे बिळी मूषक, चारा घेऊ प्रवेशला. एकदा बळीच्या नगरामध्ये कोण गेलं, रावण. जसं एखाद्या सापाच्या बिळामध्ये उंदीर आपोआप प्रवेश करतो त्याप्रमाणे तो तिथे गेला, तसा त्याप्रमाणे गेला. तो बळीच्या महाद्वारी एक पुरुष उभा दंडधारी, जयाच्या तेजा माझारी, शशीमित्र झाकोळती. तेव्हा बळीच्या द्वारपाळ म्हणून एक तेजपुंज असा पुरुष उभा होता, की असा इतका तेजपुंज की त्याला बघून सूर्यचंद्रसुद्धा त्याच्यापुढे त्यांचं तेजसुद्धा कमी असा तो होता. तो महाराज त्रिविक्रम, देखोनी बळीचे निज प्रेम, द्वारपाळ जाहला पुरुषोत्तम, अजित जगद्गुरु. तर तो द्वारपाळ कोण होता, बळीचा द्वारपाळ प्रत्यक्ष विष्णू होता तो. तर हे बघून म्हणजे बळीचं प्रेम बघून विष्णूला तिचं द्वारपाळ म्हणून राहावं लागलं. मग तयासी म्हणे रावण, बळीसी आणूई बोलावून, नाही तरी हे नगरी उचलवणं, पालथी घालीन सागरी. तर तो रावण त्या विष्णूला सांगायला लागला की जो द्वारपाल झालेला होता म्हणे, जा म्हणे त्या बळीला बोलून आण, आणि जर तू गेला नाही तर ही तुझी नगरी आहे ती समुद्रात पालथी घालून टाकेल म्हणे. मग म्हणे वैकुंठ विलासी, तू बळीचा प्रतापने नसी, आताच येईल प्रत्ययासी, जाई वेगेशी आत होता. म्हणे तू आता गपचूप जा म्हणे, नाही तर तुला माहीत नाही म्हणे बळीचा प्रताप काय ते, असं तो द्वारपाळ सांगायला लागला त्या रावणाला. मग आत प्रवेशाला त्वरित, तो सभेसी बैसला विरोचन सुत, तयासी म्हणे लंकानाथ, करावया समर पातलो. मग गेला मध्ये तो आणि तिथं समोर तो बसलेला होता बळी. तेव्हा तो तिथं जाऊन त्याला सांगायला लागला का आले मी तुझ्याशी युद्ध करायला आलेलो म्हणे. जैसा शुष्क तृणाचा पुतळा, धरावया आला वडवानळा, की वृषभ बळे माजला, खोचू धावला सिंहासी. जसं म्हणे एखादं वाळलेलं गवत आहे आणि ते म्हणतं की मी अग्नीला धरतो, शक्य आहे का? किंवा एखादा मातलेला बैल आहे, तो गेला आणि सिंहावर हे केलं त्याने, तर ते होणार आहे का त्याच्याने? सिंह कितीही झाला तरी तो सिंहच आहे. बैल किती मोठा झाला किंवा मातला तरी सिंहाची बरोबरी करू शकत नाही. व्याघ्रासी धरणे म्हणे बसत, की आळिका सुपर्णावरी धावत. जसं वाघ आहे, वाघावर एखादा मेंढा धावत गेला तर शक्य आहे का? नाही. किंवा हे का गरुड आहे, गरुडावर काळी गेली धावत. त्याप्रमाणे हा रावण बळीला सांगायला लागला की तू युद्ध कर माझ्याशी. ऐरावतीचा मोडावया दात, शलभ जैसा सरसावला, वृष्टिक धावे सत्वर, ताडावया खदिरांगार, खद्यत म्हणे दिवाकर, आसडून पाडीन खालता. जसं एखादा विंचू येईन तो म्हणतो मी विस्तवाला डंख मारतो म्हणे, किंवा काजवा आहे, काजवा म्हणतो मी सूर्याला उडून घेतो म्हणे खाली. त्याप्रमाणे हा रावण बळीला आव्हान करत होता. तैसा बळी प्रति रावण, सांगे आपुले थोरपण, की सरस्वती पुढे मतिमंदे येऊन, वाग्वाद आरंभिला. जसं सरस्वतीच्या पुढे एखादा मूढ व्यक्ती आहे तो म्हणतो माझ्याशी वादविवाद कर म्हणे, त्याप्रमाणे हा बळीला सांगत होता.
हा सोनी बळी म्हणे ते वेळे, या वैकुंठनाथे द्वारपाळे, पूर्वी नरसिंह रूप धरले, प्रल्हाद भक्त रक्षावया, नरसिंह गदा घाये करुण, हिरण्यकश्यपूचे कर्णभूषण, कुंडले पडली उसळवून, मी ती उचलवून घेई तू. अरे म्हणे, तू काय माझ्याशी युद्ध करशील म्हणे. पूर्वी ह्याच विष्णूने माझा जो द्वारपाळ आहे म्हणे, त्याने पूर्वी नरसिंहाचं रूप घेतलं म्हणे. कशासाठी? तर प्रल्हादाचं रक्षण करण्यासाठी. आणि त्यावेळेला नरसिंहाच्या ज्या गदेने त्याने घायाळ केलं म्हणे हिरण्यकश्यपूला, त्या हिरण्यकश्यपूचे कानातले कुंडल खाली पडले, ते तू उचलून घे जा म्हणे. तू काय माझ्याशी युद्ध करशील म्हणे, जा म्हणे. असं तो हिनवू लागला बळी. ती उचलो गेला दशकंधर, बळे लाविले विसही कर, तैसा मशकाशी न ढळे कुंजर, तैसे जाहले रावणा. आणि मग ते कुंडले खाली पडलेले होते, तर त्याने उचलायला गेला तो रावण. तो उचलतो तर ते कुंडलं त्याच्याकडनं उचललेच जात नव्हते, विष्णूचे कुंडलं. जसं एखादी माशी आणि ती हत्तीला लोटते तर लोटली जाईल का? तर नाही. त्याप्रमाणे जैसे जाहले रावणापै, निस्तेज जाहला ते वेळी, तो बळीची राणी विंध्यावळी, सारी पाठ खेळता प्रीती मेळी, फासा हातीचा उसळला. त्यावेळेला बळीची राणी विंध्यावळी आणि बळी हे सारीपाठ खेळत होते. त्यावेळेला तिच्या हातातला जो फाशाचा हत्ती होता तो खाली पडला. तर तो हत्ती तेव्हा तो सांगायला लागला रावणाला. तो बळी म्हणे रावणासी, फासा आणि वेगेसी, परी तोही न उचले तयासी, राक्षसाशी खेद वाटे. तर तो फासासुद्धा त्याच्याकडनं उचलला जात नव्हता त्या रावणाकडनं. गदगदा हसती दोघे जणे, बंदी घातले म्हणती देवयाने, येथे आला युद्ध करणे, तो फासा याची उचलेशी. म्हणे याच्याकडनं साधा फासा उचलला जात नाही, तर हा म्हणतो की मी तुझ्याशी युद्ध करतो. आणि दोघेही राजा राणी हसायला लागले. जाहला परम अपमान, माघारा चालिला दशवदन, तो मार्गी बळीची सेवकजन, त्यांनी रावण नागविला. घेतली वस्त्रे शस्त्रे हिरुण, मुखासी तेल मसी लावून, विसई हस्त बांधून, नगरा माझी हिंडिती. आणि मग त्याला अपमान वाटला आणि तो परत फिरायला लागला. त्यावेळेला बळीचे जे सेवक होते त्यांनी रावणाला पूर्ण सगळं काढून घेतलं त्याच्या हातून, वस्त्र काढून घेतले, शस्त्र काढून घेतलं आणि त्याला त्याचे हात बांधून सगळं नगरभर त्याला उघडं नागडं फिरवायला सुरुवात केली. एक अंगावरी धुळी टाकीती, एक दाढी धरोणी ओढती, एक बळेची बैसवती, एक उठवती सवेची. त्याचे मग हालहाल करायला सुरुवात केली त्यांनी. कोणी त्याच्या अंगावर माती टाकायचं, कोणी त्याची दाढी चोडायचं, असं ते सेवक त्याचे करायला लागले त्या रावणाची फजिती. एक करीती शेण मारो, काकोळती येत दशकंधर, पळो पाहे जाऊ बाहेर, तव द्वारपाळ जाऊन दे. मग त्याने कोणी शेण मारून फेकायचं आणि मग तो रावण्या करायला लागला. काकोळती आला की मला सोडा असं, पण द्वारपाळ त्याला काही जाऊ देत नव्हते. क्षुद्र द्वार मोरिये मधून, मस्तक घाली जव रावण, तव सर्वांठाई वामन, दंडावरी मारित. आणि एवढीशी जागा पाहून तो तिथून पळायला लागला. त्यावेळेला विष्णू त्याच्यावर दंडाने मार द्यायला लागला. बळीचे अश्वशाळेत रावण, क्षुधाक्रांत हिंडे नग्न, चणे खात सेवेचून, मागे कोरान्न घरोघरी. आणि मग रावणाची इतकी दशा झाली की बळीचं जे अश्वशाळा होती, घोडे बांधायची जागा, तिथं उपाशी तापाशी नंगाच भटकत होता. आणि मग भूक लागली म्हणून काय ते घोड्यांचे चणे असतात ते चंदी, ते खात होता, वेचून वेचून खायचा. किंवा मग कोरडी भिक्षा मागायला लागला घरोघर. पोटासाठी वाघ्या होऊन, म्हणे मी मल्हारीचा श्वान, कोठंबे चोंडके काखे घेऊन, नाचोनी धान्य मिळवी. आणि मग नंतर तो मल्हारीचा वाघ्या झाला आणि सांगायचा मी मल्हारीचा श्वान आहे, म्हणजे कुत्रा आहे म्हणे मल्हारीचा. आणि मग चोंडकं आणि झोळी घेऊन नाचायचा आणि घरोघरी जाऊन धान्य मागायला लागला. तो दासींनी धरिला कौतुके, उदक आणिता घातला काखे, तया काकोळती येत दीनमुखे, मग सोडिती सत्वर. त्या परत दासींनी धरलं त्याला, परत सोडून दिलं. मग विश्रवा धावोनी, बळीस भेटला येऊन, म्हणे बंदीस घातला रावण, तो भिक्षे समज देई जे. आणि मग तो विश्रवा आला तिथं आणि त्यांनी विश्रव्या म्हणजे पुलस्तीचा पुत्र, तो आला आणि त्याने सांगितलं की मला भिक्षेमध्ये बळी दे म्हणे. बळी बोले आण वाहून, येथे कोणास नाही बंधन, ग्रामात असे रावण,
तो शोधून नाही जा. म्हणे मी तुम्हाला तो बळी सांगायला लागला, मी शपथ घेऊन सांगतो म्हणे, इथं आमच्या राज्यात कोणालाच बंधन नाही म्हणे. गावात कुठेतरी भटकत असेल तो, जा म्हणे शोधून घ्या आणि घेऊन जा म्हणे त्याला. तो बळीचे अश्व शाळेत देखिला, पिता देखून रडू लागला. मग ऋषीने वामनस्तविला, सोडवून नेला रावण. मग त्यांनी बघितलं तर अश्वशाळेमध्ये होता. त्यांनी वडिलांना बघितलं आणि रडायला लागला. मग तो परमलज्जित रावण लंकेसी आला परतून, मागुती पराक्रम धरून, म्हणे मी जिंकीन वाळी ते. तो समुद्रतीरी शक्रसूत, बैसला असे ध्यानस्थ, त्यासी धरावया लंकानाथ, पुष्पकातून उतरला. मग नंतर तिथं वाली बसलेला होता. तो म्हणे आता मी याला धरून आणतो म्हणे, असं म्हणून तो पुष्पक विमानातून खाली उतरला रावण. जैसा पंचानना पुढे मार्जान दावी आपुले पवाडे, की पंडिता पुढे महामुढे वाग्वाद आरंभिला. जसं म्हणे एखादा सिंह आहे, त्याच्या पुढे मांजरीचं काही चालतं का, त्याप्रमाणे हा गेला म्हणे त्याला धरायला त्या वालीला. किंवा एखादा हुशार मनुष्य त्याच्या पुढे मूर्ख बडबड करतोय, त्याप्रमाणे रावणाचं चाललेलं होतं. की रासभे ब्रीद बांधून, एखादं गाढव आहे म्हणे, त्यांनी नारदापुढे गायन करतोय तर होईल का, तर नाही. तसं त्याप्रमाणे की रासभे ब्रीद बांधून, नारदापुढे मांडिले गायन, की महाव्याघ्रावरी टावकारुण, जंबूक जैसा पाचला. तैसा वाळी पुढे उभा रावण, सावध होता शक्रनंदन, ग्रीवेसी दशग्रीव धरून, कक्षे माझी दाटला. चतुस्समुद्री करुणी स्नान, किक्षिंदेशी आला परतून, अंगदाच्या पाळण्यावरी नेऊन, उपराटा रावण बांधिला. तर वालीने काय केलं, त्याला जसं काही एखादं वाघ एखाद्या याला समजतो, त्याच्या जे शिकार असते त्याला पकडून नेतो, त्याप्रमाणे त्या वालीने रावणाला गुंडाळून घेतलं आणि त्याचा जो मुलगा होता त्याच्या अंगद, त्याच्या पाळण्यावर नेऊन त्याला उलटं टांगून दिलं, रावणाला बांधून दिलं तिथं. क्षणाक्षणा धरुणी दाढी, अंगद बाळ भावे उपडी, मग विश्रवा धावनी तातडी, भिक्षा मागे वाळीते. मग तो अंगद पण त्याची दाढी धरून घडाघडा ओढायचा. मग तेव्हा पण तिथे पण तो हा विश्रवा गेला आणि तिथं पण त्याची भिक्षा मागून घेतली. दे रे बाबा म्हणे याला, मला रावणाला दे म्हणे मला. मग मुखासी काळे लावून, वाळीने दिधला भिरकावणी, लंकेत पडाला येऊनी, खेदमणी बहु करीत असे. मग वालीनी पण त्याच्या तोंडाला काळं फासलं आणि दिला भिरकावून, तर तो कुठे पडला, लंकेत जाऊन पडला डायरेक्ट. एकदा रावण पुसे विरंचिते, आमुचा अंत कवनाचे निहाते, ते सत्य सांगावे आमाते, स्नेहचित्ते करुणिया. तर रावण प्रेमाने त्या ब्रह्मदेवाला विचारतो, माझा हे कोणाच्या हाताने म्हणे, वध कोणाच्या, माझा मृत्यू कोणाच्या हाताने सांग म्हणे. विधी म्हणे अज पाळसूत, त्याचे नाम विख्यात दशरथ, त्यासी पुत्र होईल रघुनाथ, तुझा अंत त्या हाते. मग त्याने सांगितलं ब्रह्मदेवानी, अज नावाचा जो राजा आहे त्याचा मुलगा दशरथ, आणि त्या दशरथाला जो पुत्र होईल रघुनाथ, तर त्याच्या हाताने तुझा अंत आहे म्हणे. रावण केला मग पण, तरी मी दशरथासी वधीन, तो अजपाळ पुत्राचे लग्न, मांडिले इकडे गजरेसी. मग नंतर तो म्हणे अरे त्या दशरथालाच मारून टाकलं तर मग त्याचा मुलगा व्हायचा प्रश्नच नाही. त्यावेळेला अजानी दशरथाचं लग्न करायचं ठरवलेलं होतं. तो नारद सांगे अजपाळा, जतन करी दशरथ कौसल्या, लग्न सोहळ्या माझी घालील अकस्मात रावण. तेव्हा नारद मुनी त्या अजराजाला सांगू लागले, म्हणजे दशरथाच्या वडिलांना सांगितलं की दशरथाला आणि कौशल्याला सांभाळ म्हणे, हा रावण केव्हा काय करेल हे काही सांगता येत नाही. ऐसे सांगता कमलोद्भवसूत, मग जहाज घालुनी समुद्रात, लग्न आरंभिले तेथ महागजरे करोनिया. मग त्यांनी लग्न कुठे मांडलं, लग्नाची तयारी कुठे केली, समुद्रामध्ये. आणि ते नारदाने तिथं लग्न लावायला आता सुरुवात केली. सागरा माझी होते लग्न, रावणे ही गोष्ट ऐकून, तव तो अष्टवर्गाचा दीन, घातला घाला रात्रीत, जैसी अंतरिक्ष पक्षी येती, तैसे राक्षस उड्या घेती, जहाज फोडोनी चूर्ण करती, गदा पर्वत घातेची. आणि मग रावणाला कळालं की समुद्रामध्ये लग्न होते, तेव्हा त्यांनी रात्रीच्या रात्री सगळ्यांना सैन्य घेतलं
आणि जसे पक्षी अचानक उड्या मारतात त्याप्रमाणे म्हणजे पक्ष्यांसारखे हे राक्षसांनी उड्या घेतल्या. रात्रीच्या रात्री ते जहाज फोडून त्याचं चूर्ण करून टाकलं. वराड सर्व बुडविले, रावणे कौशल्येशी घेतले. जिचे स्वरूपन्न जाय वर्णिले, तीस घातले पेटीत. मग काय केलं, गदा घेऊन सर्व ते जहाज फोडून टाकलं आणि रावणाने कौशल्य घेतलं आणि जी इतकी सुंदर आहे तिचं वर्णन काय करावं तिच्या स्वरूपाचं, तर तिला एका पेटीत घातलं. पेटी लंकेसी नेता उचलून, राक्षसे बोलविला एकमिन. तो बाहेर आला सागरातून, त्यासी रावण आज्ञापी. आणि ती पेटीत घातली आणि ती लंकेत नेली. आणि राक्षसांनी काय केलं, एका माशाला बोलवलं समुद्रातून आणि त्याला काय सांगितलं, ही पेटी करावी जतन, कोणा न द्यावी मज वाचून. लंकेत प्रवेशला रावण, ती वस्तू जतन मत्स्य करी. असं सांगून त्याने ती पेटी त्या मत्स्याच्या स्वाधीन केली आणि तो लंकेत निघून गेला रावण. समुद्राचे गहन बेटी, जेथे न पडे कोणाची दृष्टी. तेथे मत्स्य ठेविनी पेटी, गेला आपण स्वकार्या. तर तिथं असं दुर्गम असं एक बेट होतं. त्या बेटावर त्या माशानी ती जी कौशल्याला ठेवलेली पेटी होती ती तिथं ठेवून दिली आणि तो निघून गेला तो मासा. कैसा सोहळा कैसे लग्न, लोक समग्र गेले बुडवून. तरी दशरथ समुद्रातून, उफाळला अवचिता. कशाचं लग्न आणि कशाचं काय, सगळं गेलं समुद्रात बुडून. पण दशरथ राजा जिवंत होता त्यावेळेला आणि तो अचानक वरती आला. मग ज्याचे पोटी येणार श्रीराम, दुर्गमतेची होय सुगम. विष ते अमृत होय उत्तम, अपाय तोची उपाय. अरे ज्याच्या पोटी प्रत्यक्ष भगवंत येणारे, श्रीराम येणारे, तर तिथं अशक्य काही आहे का, काहीच नाही. तर ते जिवंतच होता तो दशरथ राजा. तरी अंतरिक्ष चढे पांगुळ, देव जरी होय दयाळ. अंगणीच्या लता सफळ, कल्पलता होती त्या. जर देवाच्या मनात असलं तर पांगळासुद्धा चढू शकतो, डोंगर चढू शकतो. किंवा आपल्या अंगणात वेल लावलेली तर तीसुद्धा कल्पवृक्ष होऊ शकते म्हणे. दशरथ पाहे समुद्रात, तो भंगले जहाज अकस्मात. वाहत वाहत आले तेथ, त्यावरी दशरथ बैसला. तो बघायला लागला दशरथ राजा की इथं जहाज होतं, कुठे गेलं काय, तर तिथं तेवढ्यात ते जहाज त्याला तुटलं फुटलेलं दिसलं आणि मग त्या जहाजावर तो जाऊन बसला. वायू वेगे जहाज गेले, त्याच बेटाशी येऊन लागले. दशरथे पेटी ते वेळे, सहज लिहिले उघडली. आणि त्या माश्याने ज्या गूढ अशा म्हणजे अवघड अशा बेटावर ती पेटी ठेवलेली होती कौशल्याची, तिथंच ते जहाज बरोबर जाऊन पोचलं. आणि मग ती पेटी याला सापडली दशरथाला. त्याने ती उघडून बघितलं तर त्याच्यात काय निघालं, तो आत कौशल्या निधान, पाहता वेधला अजनंदन. तो नारद अकस्मात येऊन, उभा ठाके ते वेळी. आणि त्याने बघितलं तर ते आतमध्ये कौशल्यरूपी रत्न होतं. आणि मग त्याने बघितलं तेव्हा मग तेवढ्यात अचानक तिथं नारद मुनी येऊन उभे राहिले. ज्यासी भूत भविष्य सर्व ज्ञान, तेने मुहूर्त वेळा पाहून. तात्काळ दोघांशी लाविले लग्न, विधियुक्त विधी सुते. आणि मग ब्रह्मदेवाचा पुत्र म्हणजे नारद यांनी सर्व विधी करून त्यांचं दोघांचं लग्न लावून दिलं, दशरथाचं आणि कौशल्याचं. ओरासी आशीर्वाद देत, जो वैकुंठवासी रमाकांत. तो तुमचे पोटी अवतरेल सत्य, भयभीत हो नका. आणि दोघांना त्यांनी आशीर्वाद दिला की, वधूवरांना आशीर्वाद दिला की तुमच्या पोटी वैकुंठवासी रमाकांत म्हणजे विष्णू प्रत्यक्ष तुमच्या पोटी येणार आहे, तर तुम्ही काही भिवू नका म्हणे. दोघे पेटीत बैसवून, वेगे गेला ब्रह्मनंदन. तो लंकेत दशवदन, कमळासना प्रती सांगे. तू आजे भविष्य कथिले, ते अवघेचे असत्य झाले. जहाज फोडून लोक बुडवले, हिरवणे आणले कौशल्येसी. मग बोले चतुरानन, मघाच दोघांचे लाविले लग्न. कदा नटळे ब्रह्मवचन, कल्पांतीही दशवक्रा. आणि मग तो रावण जो होता तो लंकेमध्ये ब्रह्मदेवाला सांगायला लागला म्हणे, तू जे हे केलेलं होतं ना, भाकीत केलेलं होतं ना म्हणे की दशरथाच्या पोटी पुत्र होईल आणि तो मला मारेल, मी त्या दोघांनाही हे करून आलो म्हणे. आता कशाचं लग्न आणि कशाचं काय म्हणे. तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं, अरे त्यांचं दोघांचं लग्न केव्हाच झालं म्हणे, तू इथं हे काय करतो म्हणे.
येरू म्हणे जर झाले लग्न तरी मी तुझं इच्छित देईन. मग पेटी आणवली मत्स्यापासून सभेमध्ये रावणे. मग रावण म्हणा लागला, हा तू जर म्हणतोय ना म्हणे ब्रह्मदेवाला सांगून राहील, तुम्ही जर म्हणतायत की लग्न झालेलं आहे ते जर खरं निघालं तर तू जे मागशील ते देईल म्हणे. ती तर मी पेटीत घातलेली आहे म्हणे कौशल्य. असं म्हणून मत्स्याकडून त्याने ती पेटी आणली आणि बघतात उघडून सभेमध्ये घेऊन आला तो रावण. त्या माझी नवरी असे तत्वता ब्रह्मा म्हणे उघडी आता. तो पेटी उघडून पाहता ओहरे उभयता देखिली. आणि बघितलं पेटी उघडून तर त्याच्यामध्ये वधू आणि वर दोघं निघाले त्याच्यातून. परम आश्चर्य करी रावण म्हणे खरे झाले ब्रह्मवचन. तरी मी या दोघांसी वधीन शस्त्र घेऊन सरसावला. कौशल्या जाहली भयभीत पतीचे वदन विलोकित. परी निर्भय वीर दशरथ नाभी म्हणत कौशल्ये ते. मी सूर्यवंशी महावीर हे मशक काय दशकंधर. याची 10 शिरे समग्र खंडीन आता येथेची. आणि मग त्याने सांगितलं ठीक आहे म्हणे आता हे त्याच्यातून निघालं. तो रावण आश्चर्यचकित झाला. म्हणे तेव्हा तर नाही मेले ना, आता मी मारतो म्हणे असं म्हटलं आणि हातामध्ये शस्त्र घेतलं आणि त्याला मारायला लागला. त्या दोघांना मारायला लागला. तेवढ्यात दशरथ म्हणे हा मच्छर आहे म्हणे, हा काय वीर नाही आहे म्हणे. असं म्हणून ती कौशल्या भ्यायला लागली. पण दशरथ म्हणे मी त्याला मारून टाकतो म्हणे. आणि मग त्याने वरच्यावर त्याचा हात धरून घेतला रावणाचा. मग रावणाचा हात धरिता झाला विष्णुसूत. म्हणे मज देई इच्छित माग म्हणत दशवदन. ही दोघे वधू. मग ब्रह्मदेवाने त्याचा हात धरून घेतला रावणाचा की नको मारू म्हणे. मग आणि सांगितलं की काय मागायचं ते माग म्हणे. ही दोघे वधूवरे आता मज देई लंकानाथा. मंडोदरी यासी वदिता येत. ही दोघे वधूवरे आता मज देई लंकानाथा. मंडोदरी म्हणे तत्वता वचन असत्य न करावे. गेला तरी जाओ प्राण परी असत्य न करावे वचन. यासी वदिता येथेची विघ्न उठेल दारुण आताची. बुद्धीचा प्रवर्तक भगवंत ब्रह्मयासी म्हणे नेई त्वरत. तेने पेटी उचलून अकस्मात अयोध्येशी आणिला. आणि मग ब्रह्मदेवाने ती पेटी उचलून अयोध्येला घेऊन आले. अयोध्येत झाला जय जयकार वेगे पातला शचीवर. दशरथासी धरी छत्र कर्तव्य विचित्र हरीचे. इंद्राने मग त्यांच्यावर छत्र धरलं आणि त्यांना अयोध्येमध्ये घेऊन आले. दशरथ राज्य स्थापन विधी आणि सहस्रनयन. वेगे पातले स्वस्थान आनंदे मनी उचंबळले. मग दशरथ राजाला राज्याभिषेक करून दिला आणि नंतर विधी म्हणजे ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेव आणि इंद्र आपापल्या याच्यामध्ये निघून गेले, स्वस्थानाला निघून गेले आणि त्यांना खूप आनंद झाला. पुष्पकी बैसोनी जाता दशकंधर. एक देवश्री देखिली सुंदर. तिचा बळेच धरिला कर. तिसी अविचार करू इच्छी. तव ते आक्रंदत नितंबिनी. रावणे सोडली तेचे क्षणी. ती ब्रह्मयापासी जाऊनी गाराने सर्व सांगत. आणि एकदा काय झालं, पुष्पकात बसून तो रावण निघून गेला. त्याने एक स्त्री बघितली, तिचा बळाचा हात धरून तिला ओढायला लागला. तेव्हा ती ब्रह्मदेवापाशी गेली आणि सगळं सांगायला लागली. रावणासी शापी सत्यलोकवासी. परस्त्रीवर बलात्कार करसी. तरी शतखंडे निश्चयसी. तुझे तनुचे होतील. जैसा सिंह आडात पडला की महाव्याघ्र सापळ्यात सापडला. तैसा रावण बांधला शाप पाशे करोनिया. तर म्हणे तू दुसऱ्या स्त्रीवर हे करतो ना म्हणे. ब्रह्मदेव सांगायला लागले की परस्त्री बलात्कार करतो ना म्हणे, तुझ्या शरीराचे म्हणजे 100 तुकडे होतील म्हणे आणि तुझ्या शरीराचे हाल होतील म्हणे. हा शाप रावण यांना ब्रह्मदेवाने देऊन टाकला त्याला. तर जसा एखादा सिंह आडात पडतो किंवा मोठा वाघ येतो जाळ्यात अडकला, त्याप्रमाणे तो रावणसुद्धा शापामध्ये बांधला गेला. रावण पाप करी दारुण. गांजिले गायी ब्राह्मण. पृथ्वी आक्रंदली पूर्ण. गेली शरण ब्रह्मया. गायीच्या रूपे धरित्री. आक्रंदे विरिंचीच्या द्वारी. प्रजा ऋषीगण ते अवसरी. शरण आले विधातया. पृथ्वीने सुद्धा गायीचं रूप घेतलं. गायी ब्राह्मण सगळं यांनी त्राही त्राही करून ठेवलेलं होतं. त्याला सगळ्यांना नको नको करून सोडलेलं होतं आणि ते सगळे कुठे गेले, ब्रह्मदेवाला शरण गेले. विधी बाहेर आला ते क्षणी. तो समस्त सांगती गारहाणी. रावणे यज्ञे टाकिले मोडोनी. सत्कर्म अवनी चालेना. तर सगळे येऊन त्या ब्रह्मदेवाला कथन करू लागले की रावणाने
जे काय लोक सत्कर्म करता यज्ञ करता ते काहीच होऊ देत नाही म्हणे हा रावण. एक म्हणे माझी मखा विघ्न करी नित्य ताटिका, एक म्हणे बहु सुबाहू मारीच देखा क्रतू माझा विध्वंसिती. तर म्हणे यज्ञ हे राक्षस आहे ते सगळे माझा यज्ञसुद्धा विध्वंस करून टाकता म्हणे. एक सांगती ऋषीवश्वर आमुची कुटुंबे समग्र, कुंभकर्णे ग्रासली थोर अनर्थ मांडिला विधातया. तर कोणी ऋषी यायचे म्हणे या कुंभकर्णाने आमचं सगळं कुटुंब खाऊन टाकलं म्हणे, सगळा अनर्थ मांडला आहे म्हणे या राक्षसांनी. असं हे गाराणे सांगायला लागले ब्रह्मदेवाकडे. त्रिदशा आणि पुरंदर म्हणती बंदी पडले समग्र, कोणासी नाटोपे दशकंदर काय विचार करावा. देव ऋषी सगळेच हे झाले, त्रस्त झाले या राक्षसांपायी. मग देव प्रजा ऋषीगण मुख्य परमेष्ठी विष्णुनंदन क्षीरसागरासी येऊन अपार स्तवन मांडले. मग क्षीरसागराजवळ आले सगळे विष्णूची स्तुती करायला लागले. शेषशयन नारायण कोटी सूर्याची प्रभा पूर्ण, 60 सहस्र योजन शेष तल्कप शुभ्रतो. तर शेषनागाचा जो पलंगावर झोपलेला आहे त्याची ते स्तुती करायला लागले. लक्षार्ध योजने प्रमाण वरी पौढला श्री भगवान, तो सच्चिदानंद रमारमण अलंकारे मंडित. जो मोठ्या शेषावर पहुडलेला आहे, ज्याच्या अंगात सर्व प्रकारचे अलंकार आहेत, अलंकारांनी युक्त आहे, असा तो कोण? तो विष्णू. जे अनंत शक्तीची स्वामिनी कमला विलसित चरणी, जिच्या इच्छा मात्रे करुणी ब्रह्मांड हे विस्तारले. त्याच्या पायाशी कोण बसलेला आहे? तर लक्ष्मी कमला. एक लक्ष योजने दैदिप्य विराजमान मध्यमंडप, ते तिचे तेज अमाप पाहता अमुप मार्तंड शशी लोपती. तर असे जे त्यांचं जे निवास होतं ते इतकं दैदिप्यमान आहे, इतकं प्रखर आहे म्हणे. तर त्याचं तेज पाहूनसुद्धा सूर्य आणि चंद्र लोप पावतील इतकं ते दैदिप्यमान आहे म्हणे. गरुड पाचूंचे जोते स्वयंभ, वरी हिऱ्याचे विशाळ स्तंभ, माणिकांची उथाळी सुप्रभ, खाली तोळंबे हिरयाचे. तर सभामंडपाचे जे भाग होते ते जसे एकदम चकाकत होते व हिऱ्याप्रमाणे सभामंडपाचे जे भाग होते ते लखलखीत होते असे. सुवर्णांची तुळवटे प्रचंड, आरक्त रत्नांचे पसरलेले दांडे, वरी किलच्या झळकती निवाडे, गरुड पाचूचिया साजेया. असं ते सर्व ते जे पहुडलेले होते ते तिथलं वर्णन करता येते सर्व. असो पहिलं तरी देव सकळी उभे ठाकले बद्धांजुळी, म्हणती पूर्ण ब्रह्म वनमाळी भक्त पाळका सर्वेश्वरा सर्वेशा. विष्णूचे स्तवन करतायत सर्व देव. जय जय अनंत ब्रह्मांड नायका, वेदवंद्या वेदपाळका, विश्वंभरा विश्वव्यापका, विश्वरक्षका जगद्गुरो, पुराण पुरुषा परात्परा. हे विष्णूचं सगळं स्तवन चाललेलं आहे. पुराण पुरुषा परात्परा, पंकजलोचना पयोब्धी विहारा, परमात्मया परम उदारा, भुवनसुंदरा भवहृदया. भक्तांच्या हृदयात राहणाऱ्या तू आमचं रक्षण कर, असं सर्व हे स्तवन करतायत. कमळावरा कर्मातीता कैटभ संहारा, कणकवसना कोरुणाब्धी. जय जय सकळ देव पाळका, जय जय सकळ चित्त चाळका, निर्विकारा निरुपाधिका, निर्गुणा निश्चळा निस्संगा, केशवा हरी मूरमर्दना, रमावल्लभा मधुसूदना, सकळ दुरित कानन दहना, तमनाशना प्रतापसूर्या. प्रळय समुद्री तू जनार्दन, विशाळ मीन रूप धरुण, महादैत्य विदारुण, वेदोद्धार तू केला. परम विशाळ मंदराचळ, बेदीत चालला पाताळ, तू कूर्मरूप धरुणी घननिळ, पृष्ठी खालती दिदली. तर म्हणे तू सर्वांचं रक्षण केलेलं आहे. तो मंदराचळ जेव्हा खाली चाललेला होता समुद्रामध्ये, जेव्हा मंथन झालं देवांचं दैत्यांनी जेव्हा समुद्र मंथन केलं त्यावेळेला मंदराचळ पर्वत होता त्याची रवी केली, आणि तो जेव्हा खाली पाताळात चालला त्यावेळेला कासवाचं रूप घेऊन तू हे वरती त्याला धरून ठेवलं म्हणे. कूर्मरूप धरुणी घननिळ, पृष्ठी खालती दिधली, हिरण्याक्ष दैत्य सबळ, काकेसी घेऊन जाता भूमंडळ, वराहवेश तू तमाळ निळ, दानव सकळ मर्दिले. तर हिरण्याक्ष होता तो पृथ्वीच घेऊन चालला होता म्हणे. त्यावेळेला तू वराह रूप घेतलं आणि
त्या पृथ्वीला आपल्या 2 दातांवर धरून तू राक्षसांचा वध केला म्हणे. दानव बाळक प्रल्हाद त्यास तुझा अखंड छंद, मग करुणी स्तंभभेद प्रकटलासी नरहरी. प्रल्हादाचं रक्षण करण्याकरता तू खांबातून प्रकट झाला म्हणे. इंद्रांचे कैवारी बळी तो तुआ घातला पाताळी, त्याचे द्वारी तू वनमाळी द्वारपाळ अद्यापी. इंद्राचा कैवारा घेऊन तू बळीलासुद्धा पाताळात घातलं म्हणे आणि त्या बळीचा द्वाररक्षक म्हणून तू अजूनसुद्धा आहे म्हणे. नसता सेना रथसेवक फरशधर तू भृगकुल तिलक, 3 सप्तके उर्वी निशंक निक्षत्रिय केली हरी. म्हणजे आपल्याजवळ सेना नाही, रथ नाही, तरीसुद्धा नुसतं परशु हातात घेऊन तर तू भृगकुल तिलक म्हणजे भृगुकुळात झाला असा कोण? परशुराम. त्यांनी 3 सप्तके म्हणजे 21 वेळा पृथ्वी ही निक्षत्रिय केली म्हणे. असा तू परशुराम पण झाला होता म्हणे. आणि आता रावण कुंभकर्ण असुर इही त्रिभुवन पिडिले समग्र, भक्त कैवारी तू सर्वेश्वर रक्षी सत्वर दासा ते. आणि आता तू रावण कुंभकर्णाने इतका उत्साहात मांडलेला आहे म्हणे, तर तू आता भक्तांचा कैवारा घेऊन आमचं आता रक्षण कर म्हणे. असे हे देव आणि सगळे सांगायला लागले, देव ऋषी सांगायला लागले. तो क्षीरसागरी होऊन अद्भुत ध्वनी उठली अकस्मात रवी कुळी राजा दशरथ अवतार तेथ घेतो मी. आणि तेव्हा त्या समुद्रातून अचानक अशी ध्वनी आली बाहेर, आवाज आला की जो राजा दशरथ आहे म्हणे त्यांच्या पोटी मी आता अवतार घेणार आहे असा आवाज आला. शेष होईल लक्ष्मण भरत होईल पांचजन्य, सुदर्शन तोची शत्रुघ्न अवतार पूर्ण हे माझे. तर मी त्यांचा मुलगा म्हणून जन्माला येईल. नंतर शेष जो आहे माझा शेषनाग तो लक्ष्मण होईल, भरत पांचजन्य म्हणजे शंख हा भरत होईल, आणि सुदर्शन जो आहे तो शत्रुघ्न होईल म्हणे. असं माझे हे सर्व अवतार होतील म्हणे. जनक राजा मिथिलापुरी कमळा जाईल त्याचे उदरी, तुम्ही देव एकसरी वानरूपे अवतारा. आणि मग मिथिला नगरीमध्ये जनक राजा जो आहे त्याच्या पोटी ही लक्ष्मी त्याच्या पोटी जन्माला जाईल म्हणे. आणि तुम्ही सर्व देव आणि ऋषी जे आहेत ते वानर रूप धराल म्हणे त्यावेळेला. शिव होईल तो हनुमंत, ब्रह्मा तो वृक्ष जांबुवंत, धन्वंतरी तो सुषेण सत्य, अंगिरापती तो अंगद. शंकर कोण होईल? हनुमंत होईल म्हणे. ब्रह्मा जांबुवंत होईल, धन्वंतरी सुषेण होईल म्हणे. आणि अंगद कोण होईल? अंगिरापती हा अंगद होईल म्हणे. आदित्य आणि कश्यप तोची कौशल्या आणि दशरथ भूप, तेथे अवतरलेले चित्स्वरूप आत्मा राम रघुवीर. आदित्य आणि कश्यप जे आहेत म्हणे ते माझे मातापिता होतील, कौशल्या आणि दशरथ होतील म्हणे ते. आणि तिथेच मी अवतार घेणार आहे म्हणे. आत्मा राम रघुवीर म्हणून मी राम म्हणून तिथं जन्म घेणार आहे. सुग्रीव तो जाणीजे मित्र, सुग्रीव कोण होईल? सूर्य होईल म्हणे. नळ तो अनळ साचार, नळ कोण होईल? अग्नी होईल. म्हणजे अग्नी कोण? नळ होईल. सूर्य कोण होईल? सुग्रीव होईल. नीळ तो अनिळ अवतार, नीळ कोण होईल? वायू जो आहे तो नीळ होईल. आणि यम तोची ऋषभपई, यमराज कोण होईल? ऋषभ जो आहे तो यम होईल म्हणे. ऐसी आज्ञा होता समस्त देव जय जयकारे गर्जत, आनंद न माय अंबरात गेले त्वरित स्वस्थाना. श्रीराम कथा अति. आणि मग हे सर्व ऐकल्यावर देवांना आनंद झाला आणि देवांनी सगळा जय जयकार केला आणि सगळ्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. श्रीराम कथा अति रसाळ, हेची मानस सरोवर निर्मळ, तुम्ही चतुर श्रोते मराळ, बैसा सकळ एक पंक्ती. तर हे अशी ही श्रीराम कथा आहे ती खूप गोड आहे म्हणे. श्रीराम कथा करिता श्रवण, होय पापांचे सर्व खंडन, चिंतिले मनोरथ होती पूर्ण, भक्ती करून वाचिता. तर ही कथा वाचताना आणि ऐकताना आपले सर्व मनोरथ पूर्ण होतात म्हणे. अशी ही रामकथा आहे. श्रोतियासी पडता विघ्न, श्रीराम निवारित स्वये आपण, सर्व काळ रामचरणी लीन, असता भवबंधन चुकेल. तर भक्तांचे जे विघ्न असतात ते श्रीराम स्वतः निवारण करतात आणि आपले जे काही संसारातल्या जे बंधन आहे ते तुटेल म्हणे.
ब्रह्मानंद आत्मया रामा भक्तकाम कल्पद्रुमा श्रीधर वरदा पूर्णब्रह्मा अक्षय अनामा अभंगा भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा असा जो तो श्रीराम त्यांना श्रीधरांचा नमस्कार आहे म्हणे. अक्षय अनामा अभंगा स्वस्ति श्रीराम विजय ग्रंथ सुंदर संमत वाल्मिकी नाटकाधार सदा परसोत भक्तचतुर द्वितीयाध्याय गोडहा श्रीरामचंद्रार्पणमस्तु. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीरामचंद्र भगवान की जय.